ज्येष्ठ वद्य अष्टमीचा सूर्य उगवतीचे मोर्चे फोडू लागला. फटफटीलाच सुरू झालेल्या बालेकिल्ल्याच्या नगरखान्यातील चौघड्याने आणि पिपाणीच्या सुरावटींनी पुरंदरचे 18 कारखाने जागवले. हिरव्या आंबवातीच्या रसवंत आराशींनी गडाचे पत्थरी दरवाजे सुद्धा जिंदादिल केले. बालेकिल्ल्याच्या माथ्यावरचा भगवा जरीपटका आभाळाला थपडा देत पहाट वाऱ्यावर फडफडू लागला. हलगी लेझिमच्या तालावर वाजत गाजत बाळंतविडे गड चढू लागले. थैलीपोत झालेल्या नात्यागोत्यातील लागेबंद जणांना केव्हाच गड दाखल झाला होता. राजगडाहून राजांच्या राणीवशाचे मेने तर 5वीलाच गड चढून आले होते. सोयराबाई, पुतळाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई या 7 राण्यांनी प्रभातस्नान आटोपून भरजरी शालू परिधान केले. दरुणी महालातील सईबाईंचा महाल चिरागदानांच्या ज्योतींनी उजळता केला होता. सुगंधी पुष्पमालांनी त्या ज्योतींचा प्रकाश गंधित केला. आज बाळराजांच्या बारशाचा सोहळा होता. प्रभाकर भट राजोपाध्यांनी मुहूर्तासाठी घंगाळात घटिकापात्र सोडले. सईबाईंच्या महालात पुष्पमाला आणि जरीबतूने शृंगारलेल्या पाळण्याभोवती सवाष्णींनी रांगोळी रेखली. त्यांच्या खाली कणकीच्या तेवत्या दिवल्यांची पंचकडी मांडली. चंद्रकळी शालू नेसलेल्या सईबाई, सोन्याचे फुले मडवलेली गुंची घातलेल्या, जरीचे अंगडे ल्यायलेल्या बाळराजांना घेऊन चांदीच्या फुलांनी चंदनी पाटावर बसल्या. त्या पाटाभोवती रांगोळीचे नाजूक नकसकाम फिरले होते. पूर्वाभिमुख बसलेल्या तृप्त डोळ्यांच्या आपल्या लेकुरवाळ्या सुनबाईकडे डोळाभर पाहत शेजारीच जिजाबाई उभ्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई अशा रक्ताच्या नात्यातील 5 सवाष्णी सईबाईंच्या सामोरे आल्या. सईबाईंच्या मळवट भरल्या सावळ्या मुखाभोवती फेर धरू लागल्या. खना नारळानं भरलेली एक ओटी रिकामी करून दुसरी ओटी घ्यायलाही त्यांना फुरसत मिळत नव्हती. औक्षणाच्या ओवाळण्याची ती पंचारती खाली ठेवलीच जात नव्हती. बाळंतविड्यांची झिंबड उडाली होती. बाहेरून प्रभाकर भट्टांची मुहूर्त भरत आल्याची वर्दी आली. महालातील गडबड वाढली. पाळण्याच्या एका बाजूला पुतळाबाई आणि दुसऱ्या बाजूला सोयराबाई उभ्या राहिल्या. पाळण्याशेजारी तपकात ठेवलेला घुंची अंगड घातलेला दगडी वरवंट्याचा गोपा पुतळाबाईंनी लाजून हसत हसत उचलला. गोपाळ घ्या म्हणत तो मधल्या पाळण्यावरून 3 वेळा सोयराबाईंच्या हाती दिला. पुन्हा तपकात ठेवला. नाव काय ठेवायचं? कुणीतरी जाणती बोलली. बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. जिजाबाईंच्या पापणीकडा ते नाव सांगताना आपल्या थोरल्या पुत्राच्या आठवणीने पाणावल्या. पुतळाबाईंनी बाळराजांना सईबाईंच्या मांडीवरून अलगद उचलले. 3 वेळा पाळण्यावरून पलीकडच्या सोयराबाईंच्या हाती देताना त्या प्रसन्न हसत म्हणाल्या, गोपाळ घ्या, गोविंद घ्या. पाळण्यातील तलम बिछायतीवर हळुवारपणे हातातील बाळराजांना ठेवून त्यांच्या छोटेखानी कानांजवळ आपले ओठ नेत पुतळाबाईंनी त्यांचे नाव त्यांना सांगितले, शंभूजी. आणि ही बदतमीजी केल्याबद्दल पाठीवर पडलेले काशीबाई, गुणवंताबाईंचे गोड धपाटे हसत हसत सहन केले. शंभूसाठी सवाष्णी पाळणा गाऊ लागल्या. अभिषेक पात्र घंगाळात बुडाले. सईबाईंनी पुढं होत पाळणा पाठ लावून एकदा पाठझोका दिला आणि नेताजीरावांनी बत्ती दिलेल्या पुरंदरच्या 4 बुरुजांवरच्या तोफांच्या भांड्यांनी माथ्यावरच्या मृगार्थ आभाळाला खबर दिली. राजश्रिया विराजित सकल गुणमंडित भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान जाहले. संभाजीराजे, शंभूजीराजे ऐसे शुभनाम ठेविले. आणि त्या खबरीने गडावरच्या रावळातील सगळे देव सोयरातून सुटले. खाजगीच्या महालात मध्यभागी मांडलेल्या एका बैठकीवर गिरदीला सुखावून जिजाबाई उत्सुक होऊन बसल्या होत्या. त्यांच्या उजव्या तर्फेला एका चौथ्या बैठकीवरच्या लोडाला शिवाजीराजे रेलले होते. महालाच्या भिंतीकडा धरून अंतरलेल्या बिछायतीवर मानकोजी, तानाजी, गोमाजीबाबा, नेताजीराव, बाळकृष्णपंत, प्रभाकर भट अशा खाशा मंडळींनी बैठक धरली होती. महालाच्या मध्यभागी जिजाबाईंना पुढा करून एका छोटेखानी दर्भासनावर सासवडचे ज्योतिषी हरभट बसले होते. त्यांच्यासमोर ठेवलेल्या लाकडी तिकाटण्यावरच्या पंचांगावर त्यांची एकटक नजर खिळली होती. कपाळावरचे सुकले गंध फोडणाऱ्या आठ्या 1-2 वार हरभटांनी उभ्या केल्या. हाताच्या बोटांची पेरे मोडून मनातल्या आकड्यांचा सरतपास घेतला. खांद्यावरच्या उपरण्याच्या नीट असलेल्या जरीकाठाचा जापता पुन्हा एकदा ठीक बसवला. भुवया उंचावून त्यांनी आपल्या लांबसडक बोटांनी समोरच्या कलमदानातले पीस उचलले. काजळीच्या बुदलीत ते बुडवून कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आपल्या पोथीवरच्या बदामी कागदावर सरासर कुंडलीपाठ मांडला.
ग्रहांनी आपापली घरे घेतली. बोला शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशा पुरा होऊ दे. जिजाबाईंची उत्सुक नजर हरभटांनी आखलेल्या कुंडलीपटावर जखडली. जगदंबेचे स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा. हरभटांनी कुंडलीतील ग्रहांना आपल्या जिभेवर बसविले. बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजला आहे. साक्षात रुद्र जन्माला आला आहे. रुद्र हिमालयावर राहतो तसाच उंच गडकोटांवर राहील. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखाच प्रलय तांडव मांडेल. तसाच भोळा भाबडा, तापट आणि सरळ स्वभाव असेल. रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही. आणि हरभट क्षणभर घोटाळले. उगाच त्यांनी ठीक असलेले उपरणे पुन्हा ठीक केले. आणि काय? बोला शास्त्री. जिजाबाईंना त्यांच्या आणीमधला संकोच जाणवला. क्षमा असावी. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला तसाच योग या कुंडलीत दिसतो. हरभटांच्या बोलांनी राजांसह सारे गंभीर झाले. अस्स, ते काय? आम्ही सुद्धा फसलोच की, म्हणत हसून जिजाबाईंनी साऱ्यांच्या मनावरचा ताण कमी केला. धीरावल्या हरभटांनी कुंडलीच्या कागदाची वळी करून ती थैली बंद केली. कुलदेवतेसमोर ती ठेवून तिच्यावर बेलभंडार वाहण्याची सूचना प्रभाकर भट राजोपाध्यांना दिली. जिजाबाईंनी संभावनेची बिदागी म्हणून दिलेल्या मोहरांची थैली स्वीकारून ते राजांना आणि जिजाबाईंना मुजरा घालून महालाबाहेर पडले. बैठक उठली. राजे आपल्या महालात आले. मावळतीच्या डोंगराआड सूर्याने आपली छावणी टाकली. सासवडच्या पांढरीतून सोपानदेवांच्या समाधीवरचे सांज आरतीच्या देवझांजांचे आणि घंटानादाचे निसटते सूर राजांच्या कानांवर पडत होते. एका लाकडी चौरंगावर तपकात ठेवलेल्या दौडीत राजांच्या नेहमी बरोबर असणाऱ्या स्फटिक शिवलिंगावर त्यांची नजर गेली. त्या रंगसते शिवलिंगाजवळ जात त्यावर शेजारच्या परडीतील बेलाची त्रिदलं त्यांनी वाहिली. हात जोडून आपले निमुळते डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर पवित्र शांत शिवलिंग उभे होते. कानात हरभट ज्योतिषबुवांचे बोल धावणी घेत होते. पुराणांतरी अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला ना तसा योग या कुंडलीत दिसतो. एक क्षणभर राजांची तंद्री लागली. रुद्राचे सारे गुण घेऊन आलात, तशीच कोणतंही विष पचवण्याची ताकदही घेऊन आला असाल. जगदंब जगदंब असं पुटपुटत राजांनी डोळे उघडले. त्यांचे मन शांत होते. बालेकिल्ल्याच्या 24 बुरुजांवर केलेल्या दिवल्यांच्या रोषणाईने आकाशातील नक्षत्रे पुरंदरावर उतरल्यासारखी वाटत होती. पुतळाबाई भेटीला येत असल्याची वर्दी दासीनं सईबाईंना दिली. त्यांनी शिनलेली नजर मधून दरवाजाकडे वळत होती. त्यांच्या कुशीत पदराखाली बाळराजांची दुधासाठी चुळबुळ चालली होती. सईबाईंनी पदराखाली हात नेला तशी ती चुळबुळ थांबली. हे बाळंतपण सईबाईंना मानवलं नाही. मंचकावरून उठताना डोळ्यांसमोर अंधारल्यागत वाटत होतं. चालताना पायांच्या पोटऱ्यात गोळे उठत होते. बारशाच्या सोहळ्यातील सगळे कष्ट त्यांनी बाळराजांचे कौतुक म्हणून निकराने सहन केले होते. कुणाशी तरी बोलत पुतळाबाई दरवाजातून आत आल्या. त्यांच्या बरोबर सखू, रानू, अंबा या सईबाईंच्या एकमेकींच्या पाठीवरच्या 3 मुली होत्या. त्यातील थोरल्या सखूबाई समजूतदार होत्या. थोरल्याबाई, आता कसं आहे तब्येतीचं? पुतळाबाईंनी मंचकाजवळ येत सईबाईंना प्रेमाने विचारले. बाई, इथं पडून वरच्या तख्तपोशीकडे बघायचा कंटाळा आला. 4 कदम चालावं म्हटलं तर पाय थारा देत नाहीत. सईबाईंच्या पापण्याभोवतीची काळी वर्तुळे बघून पुतळाबाईंचे मन थरकले. काय बोलावं ते त्यांना सुचेना, म्हणून शांत चालीने भिंतीकडे जात त्यांनी सईबाईंच्या मंचकावर वाऱ्याचा मारा करणाऱ्या खिडकीचे दार बंद केले. चिराखदानातल्या ज्योती स्थिरावल्या. आऊ, आम्ही बाळराजांना घेऊ? सईबाईंच्या मंचकाशेजारी उभ्या असलेल्या सखूबाईंनी विचारले. हां, घ्या की, म्हणत सईबाई डाव्या कुशीवर वळल्या आणि बाळराजांना उचलून त्यांच्या हातात देण्यासाठी उठून बसू लागल्या. लगबगीने पुढे होत पुतळाबाईंनी मंचकावरच्या बाळराजांना सखूबाईच्या हातात हळुवारपणे दिले. अर्धवट उठलेल्या सईबाईंच्या मानेखाली हात देऊन त्यांना मंचकावर लेटते केले. बाळराजांना घेऊन सखूबाई मंचकालगतच्या बिछायतीवर बसल्या. रानूने आणि अंबाने मोठे डोळे करीत बाळराजांच्या गालावर हात फिरवला. त्या तिघी बहिणी आपल्या भाऊराजाकडे बघण्यात स्वतःला हरवून गेल्या होत्या. सखूबाईंच्या मांडीवर आपले चिमुकले पाय उडवीत बाळराजे चिराखदानातल्या ज्योतीकडे टक लावून बघत होते. त्या चौघींकडे बघताना राजांच्या आठवणीत सईबाई हरवल्या होत्या आणि त्या साऱ्यांना प्रसन्न बघून पुतळाबाई सुखावल्या होत्या.
प्रतापगडावैनं मोरूपंत आल्यात धनी, हुकूम व्हईल तर रुजू व्हावं म्हणत्यात. मुजरा घालीत किल्लेदार नेताजींनी सदर महालाच्या बैठकीवर लोडाला टेकलेल्या शिवाजी महाराजांना खबर दिली. येऊ द्या पंतांना. राजांनी नेताजींना संमती दिली. मोरोपंत सदर महालात आले. त्यांनी राजांना मुजरा रुजू केला. केळीच्या मोनासारखे ते उंच होते. त्यांचा रंग आणि भाव तसाच प्रसन्न होता. बोला पंत, प्रतापगडाच्या तटबंदीचं काम पुरं झालं हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. होय महाराज, जवळजवळ सारं काम पुरं होत आलं. राहिलं ते जामदारखान्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच. पण ते एवढा हिसाब धरावा असं नाही. आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खाशी खबर स्वामींच्या कानांवर घालण्यासाठी. कोण खबर? बोला पंत. राजांच्या भुवया चढल्या. महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकुन झाला. बांधकामात कारागिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं. मोरोपंतांची मुद्रा ते सांगताना उजळून गेली. जगदंब पंत, मोठी योगायोगाची बाब आहे ही. बावराजांचे नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं. बघू प्रतापगड आम्हाला श्रींच्या कार्यात कोणता शुभशकुन करतो ते. तुम्ही हात ओले करून घ्या. आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडे निघू त्या शंभूच्या दर्शनासाठी. गडाच्या दरडीवरच्या निवडुंग आणि करवंदीच्या गर्दाव्यात रंग बदललेले शेंदरी सरडे शिळ भरू लागले. त्यांना मृगाच्या पावसाचा सपळ लागला. मावळाच्या भातखाचरातील तरवे रानशेणींनी, चगाळ्यांनी आणि घाणेरीच्या काटक्यांनी जाळून कुणब्यांनी बियाण्यासाठी भाचक्या भुईची कूस तयार केली. राजे पुरंदरेश्वराचे दर्शन घेऊन आले. आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठवली. आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे कूच करणार होते. त्या खबरीने सईबाईंच्या मनात काहूर माजले होते. उगाच त्यांचा हात एकसारखा बाळराजांवरून फिरत होता. आज आम्ही गड उतरणार. विचारात गुंतवा झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या. त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला. हे असंच रानवाऱ्यासारखं सपळ न देता येणं नि निघून जाणं. कुणबिनीने मंचकाखाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला. तब्येतीस जपा. या गडावर वारा बळजोर. आता पडत्या पावसात तो बेगुमान होईल. गैरअंदाज खुल्यावर येऊ नका. बाळराजांना सांभाळा. ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आलेत. रुद्र सांभाळणे कठीण. राजांनी वाकून सईबाईंच्या कुशीतील शंभूबाळाला उचलले. काजळ भरल्या तीट रेखाटल्या त्यांच्या बालमुखांवर राजांची नजर स्थिरावली. ते स्वतःशीच मंद हसले. त्यांचे रक्त जागते रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टेकले. शिवगंधाला घेऊन त्यांच्या कपाळाचे कातडे टोपाकडे किंचित वर सरकले. डोळे क्षणभर मिटले गेले. बाळशिवावर ओळंबून स्थिरावलेले ते प्रसन्न शिवबल सईबाई धुराने लागणारे ठसके घशातच रोखून एकटक पाहत होत्या. त्यांचा सावळा चेहरा उजळला होता. राजांनी डोळे उघडले. हातातील बाळराजांना सईबाईंच्या जवळ ठेवले. त्यांना बिलकते घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या कंकणाचा स्पर्श राजांच्या सडक बोटांना झाला. दोघांच्याही मनात उदंड सूर किनकिनले. येऊ आम्ही म्हणत राजे सीधे दालनाबाहेर पडू लागले. सईबाईंना काहीच दिसत नव्हते. दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुराने डोळ्यात उभ्या राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांचे त्यांनाच कळत नव्हते. जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठाआड करून राजे मोरोपंत, मानकोजी, तानाजी, नूरखान यांच्यासह पुरंदर उतरले. प्रतापगडाकडे राजे गेले. पाठोपाठ राजांचा राणीवसा राजगडाकडे पावता झाला. ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागणार होता. 3 महिने तरी त्यांना हलवता येणार नव्हते. म्हणून एकट्या पुतळाबाई पुरंदरावर मागे राहिल्या. काळ्या मुंग्यांचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्नकण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारुळांकडे जाताना दिसू लागले. खाशा महालावरच्या झडी गड्यांनी बांधून घेतल्या. सरपणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादान झाली. पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांघरला. आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भरदार घोडी उतरवली. सपासप चौखूर उधळून त्यांनी मावळी मुलखावर एल्गार केला. तापले कातळ निवांत झाले. गुरगुरणारे तांबडे पाणलोट उड्या घेत कऱ्हेला सामील झाले. कुणब्यांनी तयार केलेल्या भाचक्या भुईंच्या कुशी आभाळाचे दान घेऊन सुखावल्या.
आता अवघ्या 12 मावळांवर 4-5 महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे. कोंढाणा स्वराज्यात रुजू झाला खरे, पण राजांचा एक भावगड मात्र झुरू लागला. पुरंदरावर सईबाईंची तब्येत ढासळू लागली. जिजाबाईंनी महाडहून दुखणे पारखी गंगाधर वैद्यांना बलाऊधाडून गडावर आणले होते. कित्येक रोज त्यांनी आपले वैद्यक डोळ्यात तेल घालून राबवले होते. औषधी पाल्यांचे रस, काढे, मात्राप्रयोग, शेक हरेक उपाय करून ते थकले होते. त्यांना व्याधीचे निदान कळून चुकले होते. जिजाबाईंच्या खाजगीच्या महालात ते हातातील विविध गुणांच्या अष्टमात्रा चाळवीत खाली मान घालून उभे होते. वैद्यबुवा, आमच्या सुनबाई अंग धरत नाहीत. तुम्हीहून आम्हास काही बोलत नाही हा कोण मामला? आम्हास धीर निघत नाही. जिजाबाईंनी आपली व्यथा उघडी केली. आऊसाहेब, सारे उपाय हरले. शेक, काढे, मात्राप्रयोग, लेप कशामुळंच गुण नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद होताच ओठाला सोक पडतो. सरकारांचा सावळा मुखडा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण वैद्य बोलावे कसे हे न सुचून चाचपडले. कसलं कसलं वाटतं वैद्यबुवा? जिजाबाईंचा आवाज कातरला होता. हे बाळंत व्याधीन लक्षण आहे आऊसाहेब. वैद्यांचा आवाज घोगरा झाला. मान अधिकच खाली गेली. हातातील अष्टमात्रा त्यांनी कसनुशा चाळवल्या. बाळंत व्याधी? अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर 2 मुद्रा तरळत होत्या. एका पाठीवर मरण टाकून कबिल्याकडे पाठमोरे होत मुलूकभर दौडणाऱ्या राजांची आणि दुसरी ज्याला भूक लागल्यानंतर रडण्याशिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहीत नसलेल्या बाळराजांची. बाहेर पुरातन पुरंदर मात्र श्रावणातील ऊन पावसाचा खेळ मन लावून खेळतच होता. महालाबाहेर पडणाऱ्या विचारमग्न वैद्यांना आपल्या हातातील एक मात्रा निसटून खालच्या फरसबंदीवर केव्हा पडली हे लक्षातच आले नाही. पडलेली ती मात्रा फार फार गुणकारी होती. राजांच्या तारीफेच्या राजकारणी मामल्यात एका व्याधीवर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती. ती व्याधी होती जंजिरेकर हापशांची. दर्याची घोर पांघरलेला जंजिराच्या बिकट बसकणीत बसलेला सिद्धी मजलेत येईल तितकी कोकणची किनारपट्टी तसनस करीत होता. दस्त होईल तेवढी कुणबी रियारा दर्यावरून राजरोस लोटून नेऊन गुलाम करून त्यांचा दूरदेशी विक्रा मांडित होता. आपल्या मुलखाला पारखे होताना आक्रोशणाऱ्या या देशीच्या आसामींच्या डोळ्यातून कोसळलेल्या आसवांनी दर्याचे खारेपण निबर केले होते. दर्याला त्याची खसखससुद्धा पर्वा नव्हती. ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होता. राजांनी हे सारे हेरले होते. रघुनाथ बल्लाळ आत्र्यांना राजांनी जंजिराचा दर्या रंगवण्याचा विडा दिला. त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्यासारंग दौलत खान हे दर्याचे खासे फर्जंद नामजाद करून दिले. आत्र्यांनी दंडराजपुरीचा किनारा मारून जंजिराला मोर्चे घातले. आत्रे शर्तीने भांडले. दोन्हीकडचे कैक धारकरी पडले, पण जंजिरा दस्त झाला नाही. राजांनी सिद्ध्यावर काढलेली सासवडी मात्रा लागू पडली नाही. हा सल राजांना फार रुतला. सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचवणे पडतेच. आता सईबाईंना पुरंदरावरून हलवणे भागच होते. बाळंत व्याधीने बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते. मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंनी शंभूराजाचे रडणे थोपवले होते. काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सरण्याची वाट पाहत होत्या. कबिला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला होता. चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई, पुतळाबाई यांच्यासह पुरंदर सोडला. मेने राजगडाच्या वाटेला लागले. बाळराजांना खांद्यावर घेऊन भुई तुडवू लागले. बाळशंभू राजगडाकडे चालले. किल्ले राजगड, गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा, सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी, गणपती, पद्मावती, मारुती, कालेश्वरी, जान्हवी, ब्रह्मदेव या देवदेवतांच्या रावळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी 12 मावळातील उच्चासनी पंढरी, राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी कुप्पी. किल्ले रायगड डोळ्यांच्या भावल्यात आला. मेन्यांना सामोरे येण्यासाठी खासे राजे गड उतार झाले होते. त्यांच्याबरोबर शामराव रांजेकर, वासुदेवपंत हनुमंते, प्रतापराव सिलीमकर, सिदोजी थोपटे अशी मंडळी होती. पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांनी आऊसाहेबांना मुजरा घातला. आपली निमुळती सडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेना उतार व्हायला आधार दिला.
मागच्या महिन्यातून बाळराजांसह उतरलेल्या सईबाईंच्यावरून कुणीतरी कुणबीन जिथं कोंबडं उतरीत होती. सईबाईंच्या सुकल्या देहाकडे आणि घरंगळणाऱ्या कांकणांकडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. सुनबाईंचा मेना पद्मावतीवर जाऊ द्या. आम्ही तुमच्या संगती पायीच निघू राजे. पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे. जिजाबाई सईबाईंच्या मेन्यांकडे भोयांकडे पाहत म्हणाल्या. सईबाई पुतळाबाई पुन्हा मेन्यात बसल्या. त्यांचे मेने गडाच्या वाटेला लागले. जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले. जिजाबाई बोलत होत्या. राजे फक्त ऐकत होते. राजगडावरच्या खासगीच्या महालात जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणीवसा समोर उभा होता. भोवती जळणाऱ्या चिराखदानांवर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या. त्यांच्या वाती कुणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या. राजगडाचा सारा हाल हवाल विचारून होताच जिजाबाईंनी मनातील हेत उभा केला. थोरल्या सुनबाईंना जडू नये ती व्याधी जडली. बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला. शंभूबाळांना दुधास लावणे हा पेच आहे. जिजाबाई शांत शांत बोलल्या. राणीवसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता. धाकल्या सुनबाई, बोला, काही मसलत सुचवा. जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकळी शालूवर आपली नजर जोडीत त्यांना विचारलं. आम्ही काय मसलत बोलावी? आऊसाहेब करतील ते कोण करणार? सोयराबाईंनी पदर नीट केला. त्यांच्या शालूवरचे जरीबुट्टे लक्कन उजळले. ते तर आम्ही करूच. तुम्हास काही सुचलं तर ऐकावं हा आमचा मनशा. जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता. फक्त पुतळाबाईंनी एकदा नजर उचलली. त्यांना काहीतरी बोलायचे असावे, पण समोरच्या काजळी दाटल्या ज्योतीवर नजर पडताच त्या थांबल्या. आपली नजर त्यांनी पायगती टाकली. असहाय्यपणे काही क्षण तसेच गेले, सुन्न शांततेत. या साऱ्या जणी. जिजाबाईंनी साऱ्यांना जाण्याची इशारत केली. पुतळबाई, तुमच्या स्वारीला आम्ही याद केल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सुनबाईंकडे एक जाड पोताचं कांबळं पाठवून द्या. पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या. जी. पुतळाबाई कसल्या तरी विचार भिंगरीतून भानावर येत म्हणाल्या आणि त्याही इतर राणीवशा मागोमाग महालाबाहेर पडल्या. बैठकीवरून उठून शांत पावलीत चालत जिजाबाईंनी चिराखदणांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली. तिने ज्योतींवरच्या काजळ्या झटकल्या, वाती सरशा केल्या. तव्यान्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला. वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले. या राजे, बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला यात फरमावलं. जिजाबाई समोर उभ्या असलेल्या राजांना धीराने बोलल्या. आज्ञा आऊसाहेब. आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दूध आई जोडावी. जी. राजांनी चमकून वर पाहिले. ती नजर दुखरी होती. घोटाळलात. त्याविना दुसरा मार्ग नाही. जिजाबाई समजावणीच्या बोलात बोलल्या. मासाहेब करतील ते सारं समजूनच, पण राजांना काहीतरी बोलायचे होते. उद्याच आम्ही कापूरहोळास गाड्यांच्या धाराऊला बोलावू धाडणार आहोत हे ठरलं. जी. म्हणून राजे मुजरा करीत तसेच 5 कदम मागे हटले. ते महालाबाहेर पडत असताना मागून अतिशय ओथंबलेली साद आली. तिने राजांना उंबरठ्यातच जखडून टाकले. राजे, तुमचं बोलणं तसंच मनी ठेवून चाललात. आम्ही ते जाणतो. शांतपणे ऐका. तुमच्या राणीवशाचा आम्ही बारीक कानोसा घेतला. तुमच्या एकाही राणीसाहेबांचा पदर बाळराजांना जवळ घेण्या एवढा मोठा नाही झाला. पण राजे, असले पेच उरात लपविता लपत नाही. आम्ही तुमच्या आऊसाहेब आहोत. राजांना मागे वळून बघवत नव्हते. जडावल्या पावलांनी त्यांनी समोरचा उंबरठा ओलांडला. अवघ्या गुंजळमावर खोऱ्यावर कुसळी गवताची कुरणे उठली होती. रानवाऱ्याबरोबर ती आपल्या लुसलुशा अंगावर लाटा उठवीत होती. त्या लाटा सरकत सरकत सभोवतीच्या खड्या चढणीच्या कड्यांच्या पायथ्याशी जाऊन मुरत होत्या. आभाळात तरंगणाऱ्या एका घारीने कोंबड्यांच्या पिल्लांचा सासूत घेऊन खाली झेपावताना एक कर्कश शीळ भरली. कोंबडीने पंख फुलवून क्वाक क्वाक करीत पिलांना झुडपात आसरा घ्यायची इशारत दिली. घारीची शीळ गुंजनमावळाभोवतीच्या कड्यांना थरकून परतली आणि गुंजवणीच्या खळखळाटात बुडून गेली. झुंजारराव मरळांनी टाच दिलेला घोडा गुंजवणीच्या पाण्यावर एक फवारती पांढरी रेख रेगून पार झाला. आऊसाहेबांचा सांगावा घेऊन झुंजारबा मरळ कापूरहोळाच्या गावठाणाकडे घोडा फेकू लागले. त्यांच्या पगडीतून निसटलेले घामाचे ओघळ कानशिलावरच्या पांढऱ्या कल्ल्यांवर उतरले होते. नसरापूर मागे पडले आणि एका मजलेतच झुंजारबाबांनी कापूरहोळाची वेस ओलांडली. गाड्यांच्या दगडी चिरेबंदी वाड्यासमोर पायउतार होऊन
त्यांनी घोड्याच्या पाठीवर एक थाप दिली. पिंपरणीच्या झाडाला घोडे ठाण केले. कपाळावरचा घाम बोटांच्या पन्हाळीने भुईवर निचरून टाकला आणि वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजात उभे राहूनच त्यांनी मावळी लगावत साद घातली. धाराक्का हो! चौक सदरेवर बांधलेली करडे त्या सादीने खूर खटखटवीत धडपडून उठली. कोंबडी खुसपटली. त्या गलक्याने आत काठवटीत पीठ मळून भाकऱ्या थापणाऱ्या धाराऊला बाहेर कुणीतरी आल्याची वर्दी दिली. गाडग्यातल्या पाण्यात गोंदलेले हात बुचकळून लुगड्याच्या पदरावर त्याचे पाणी निपटीत धाराऊ वाड्याच्या दरवाजात आली. तिचा बांधा कुणबाऊ कसदार होता. कपाळी आडव्या कुंकवाची बोटे होती. उमर मध्यम असून तशी वाटत नव्हती. तबियत निखाऱ्यावर फुलल्या भाकरीगत डौलदार होती. मळवटावरच्या कातड्यावरचे आडवे कुंकू वर चढवीत तिने विचारलं, साद घातली जणू. कोण झुंजारबा? नी बाहेरच बरं हुबं, येवा की आत. हा टेकाय योळ नाही. राजगडावरनं आऊसाहेबांचा बलाव घेऊन आलो. झुंजारबा धाराऊला बोलले. पर समधी शिवारात गेल्यात की. समद्यांचं काय काम हाय? बलाव तुला हाय. मला नसल जी. माझी पोरं आहेत राजाच्या लष्करात, त्यासनी असल. का कान फुटलं का काय माझं? खुद आऊसाहेबांनी सांगितलं की धाराऊला मोरं घालूनच घेऊन ये म्हणून. झुंजारबांनी वाड्याच्या दगडी उंबऱ्यावर पाय आपटून पायतानावरची धूळ झटकली. आत्ता व म्हणत धाराऊ बिगी आत गेली. परसातून तिनं कुणाच्या तरी पोराला शिवाराकडे पिटाळलं. मिळतील ती लुगडी चोळ्या तिनं एका फडक्यात ठेवून त्यांचे बोचके आवळलं. रायाजी आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे 2 तरणे मुलगे शिवारातून आले. त्यांच्या आईने त्यांना सारा करीना सांगितला. आपल्या आस्तुऱ्यांवर वाडा सोपवून ते दोघेही का बरं बोलावू आलं असल असं मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले. गुळपाने घेऊन हुशार झालेल्या झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले. त्यांच्या मागून पायातील चपली कुरकुर वाजवीत काखेतून घसरणारे बोचके गोंदल्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागली. रायाजी आणि अंतोजी तिच्या दुतर्फा चालले. गाड्यांची धाराऊ राजगडाकडे निघाली. पिकल्या भातखाचरांच्या बांधावर उतरलेले करडे कवडे डौलात माना फिरवत होते. त्यांनी टिपलेल्या भातांच्या गोट्यांनी त्यांचे गांजे फुगले होते. कापुरोळाच्या शिवेजवळची महादेवाच्या देवळाची घुमटी आली. तसे चालता चालताच थांबून पायातील चपल्या खिनभर उतरून त्या घुमटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली. शंभूर महादेवा.